रामकृष्ण हरी माऊली. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकलं की अशक्य गोष्टी शक्य होतील, पण संतांची भेट होणं दुर्लभ आहे. म्हणून श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की चंद्रामृत सुखे सेववेल, रवी असता जाता धरवेल, बाह्या हेळा सागर तरवेल, तरी त्या साधूंची भेटी न होईल वा. तर महाराज म्हणतात की चंद्रामृताचं पान करता येईल. सूर्य जर अस्ताला गेला तर त्याला उगवण्यापासून थांबविता येईल. पतिव्रतेमध्ये एवढी ताकद आहे की ती सूर्याला उगवण्यापासून थांबवू शकते. शांडिल्य नावाची एक पतिव्रता स्त्री होती. तिचा नवरा कुष्ठरोगी होता, पण त्याला त्यांच्या गावामध्ये असलेल्या वेशीच्या घरी जायची इच्छा होती. तर शांडिल्य ही पतिव्रता असल्यामुळे तिने आपल्या नवऱ्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या नवऱ्याला पाठीवर घेऊन रात्रीच्या वेळेला ती त्या वेशीच्या घरी निघाली. पण गावामध्ये कुठेतरी चोरी झाली होती आणि चोर समजून मांडवी ऋषींना सुळावर देण्यात आलं होतं. तर जाता जाता या शांडिल्याच्या नवऱ्याचा जो पाय होता तो त्या सुळाला लागला गेला आणि त्या मांडवी ऋषींना खूप वेदना झाल्या. म्हणून त्यांनी शाप दिला की ज्याचा कुणाचा मला धक्का लागला असेल तो सकाळी सूर्यास्तापर्यंत त्याचा मृत्यू होईल. शांडिल्याने हे शब्द ऐकले आणि तिथेच नवऱ्याला खाली उतरून हातामध्ये पाणी घेऊन बसली की सूर्य कसा उगवतो मी बघते. तर सूर्य काही उगवेना. जिकडे तिकडे हाहाकार वाजला की एवढा वेळ झाला तरी सूर्य उगवत नाही. मग सर्वांना कळालं की शांडिल्य हातात पाणी धरून बसलेली आहे. तेव्हा सर्वांनी शांडिल्याचे जे सद्गुरू अनुसया माता तिची स्तुती केली आणि अनुसया मातेने शांडिल्याला सांगितलं की माझ्या आज्ञेवरून 2 मिनिट तू पाणी खाली सोड आणि सूर्याला उगवू दे. त्याप्रमाणे तिने पाणी सोडले, सूर्य उगवला आणि अनुसया मातेने काय केलं की तिच्या नवऱ्याच्या तोंडावर पाणी शिंपडून त्याला परत त्याचा कुष्ठरोगही गेला आणि तो चांगला झाला. अशी पतिव्रतेची जी सामर्थ्य असतं की ते सूर्याला सुद्धा उगवण्यापासून ती थांबवू शकते. म्हणून महाराज म्हणतात की रवी असता जाता धरवेल, बाह्या हेळा सागर तरवेल, म्हणजे समुद्र सुद्धा पोहून पार करता येईल. तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी समुद्र पोहून पार केलेला आहे, पण संतांची भेट होणं दुर्लभ आहे. रामकृष्ण हरी माऊली.